मुंडेंचा गोयल कुटुंबियांना दणका। एफडीए पथकानं सियाच्या वडिलांचं दुकान का केलं सील? मुंडेंच्या आदेशानं पुण्यात छापा टाकला, लाखो रुपयांचा साठा जप्त केला। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या आदेशानं पुण्यात मोठी कारवाई झाली आहे। या कारवाईचं कनेक्शन पुण्यातल्या बहुचर्चित हत्या प्रकरणासोबत आहे। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणातली संशयित आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं छापा टाकलाय। भेसळीच्या संशयावरून गोयल यांचं दुकान सील करण्यात आलंय। आयुक्त तुकाराम मुंडेंनी कारवाईचे आदेश का दिले? पथकानं इथं नेमकी काय कारवाई केली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। पुणे जिल्ह्यातल्या मेसर्स BG गोयल अँड कंपनीवर एफडीएनं कारवाई केली आहे। गुलटेकडी इथल्या मार्केट यार्ड इथं हे मसाल्यांचं दुकान आहे। या दुकानाचे मालक आहेत प्रवीण गोयल। प्रवीण गोयल हे सिया गोयलचे वडील आहेत। सिया गोयल ही केतन अग्रवाल हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहे आणि सध्या ती पोलिसांच्या अटकेत आहे। एकीकडे मुलगी पोलिसांच्या अटकेत असताना एफडीएच्या कारवाईनं सियाच्या कुटुंबाच्या अडचणी मात्र वाढल्यात। आयुक्त तुकाराम मुंडेंच्या आदेशानं अन्न व औषध प्रशासनानं गोयल यांच्या पेढीवर अचानक छापा टाकला। यावेळी पथकानं तपासणी केली आणि तब्बल 8 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला। यात साधू ब्रँड हळद पावडर 1258 किलो, मधुर सोया मिनी चंक्स 1778 किलो, संत ब्रँड हळद पावडर 598 किलो आणि ग्रीन लीफ तीळ 538 किलो इतका साठा जप्त करण्यात आलाय। बाजारपेठेत या अन्नपदार्थांची किंमत 8 लाखांहून अधिक आहे। पथकानं या अन्नपदार्थांचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवलेत। लेबलमधली तूट आणि भेसळीच्या संशयावरून हा साठा एफडीएनं जप्त केला। हा सगळा साठा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळं या सर्व अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। ही कारवाई होईपर्यंत प्रशासनानं दुकान तात्काळ बंद करण्याचे आदेशही दिलेत। गोयल अँड कंपनीनं अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचं पालन केलं नसल्यानं तुकाराम मुंडे यांनी कारवाईचे हे आदेश दिले। एफडीएनं इथं संशयास्पद आणि विनापरवाना असलेला 4172 किलोग्रॅमचा साठा जप्त केलाय, ज्याची किंमत तब्बल 8 लाखांहून अधिक आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली। अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोयल यांची ही पेढी चालवण्यासाठी कोणताही वैध अन्न परवाना किंवा अधिकृत नोंदणी करण्यात आली नव्हती। पूर्णपणे बेकायदेशीरपणे हा गोदामाचा कारभार सुरू होता। एवढंच नव्हे तर जप्त केलेल्या उत्पादनांवर लेबलिंगच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी प्रशासनानं या दुकानाला स्टॉप बिझनेसची नोटीस बजावली आहे। पुण्यातल्या मार्केट यार्ड इथं केलेली ही कारवाई चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। प्रवीण गोयल यांच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही, तसंच दुकानातला माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत एफडीएनं दुकान सील केलंय। सिया गोयलच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत आयुक्त तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईनं इतर व्यापाऱ्यांचे धाबे मात्र दणाणलेत। या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।